रात्री अहोरात्री विशेषतः पहाटे 4 वाजता फक्त 1च तास पाणी मिळतं. मी आपल्याला एक अतिशय जाणीवपूर्वक सांगतो, जर ह्या योजना पूर्ण झाल्या, पुणे महानगरपालिकेचा पूर्व म्हणजे हडपसर आणि अतिशय झपाट्याने वाढणारा हा हडपसर भाग आजही हडपसर भागामध्ये पाण्याचा अतिशय कमतरता जाणवते. हडपसर गावठाणचा काही भाग हा 60 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेत गेला, तर उर्वरित भाग सातवाडी, गोंधळनगर, गाडीतर, ससानगर, काळे बोराटे नगर, 15 नंबर लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर परिसर, पारिजात सोसायटी, साधना सोसायटी हा भाग 27 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिका, परंतु आजही या परिसराला पाणीपासून वंचित आहे. टँकर शिवाय या परिसराला पर्याय नसतो. उन्हाळ्यात पावसाळ्यात ह्या भागाला टँकर शिवाय पर्याय नाही. काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि आम्ही माहिती अधिकारातून जी माहिती घेतली त्याच्यामध्ये 24/7 समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून 6 पाणी पुरवठा योजना निर्माण करण्यात आल्या, तयार करण्यात आल्या. त्यापैकी काही योजनांची कामं अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही अर्धवट अवस्थेत आहेत. असं असताना गेले 7 ते 8 वर्ष म्हणजे 2016, 2017 आणि 2018 या काळामध्ये ह्या टाक्यांची कामं सुरुवात झालेली आहे. ह्या भागाला एवढी पाण्याची टंचाई असताना सुद्धा पुणे महानगरपालिका या बाबतीत कसं काय अकार्यक्षम असू शकतं, कशी काय त्यांनी या बाबतीकडे दुर्लक्ष केलं, ते खरं अतिशय निषेधार्थ आहे आणि या बाब ही चिंताजनक बाब आहे. गेल्या अनेक वर्ष महानगरपालिकेत आहे आणि आज ही पाण्यापासून वंचित आहे. 24 तास पाणी या भागाला देणं गरजेचं आहे आणि ते मिळवणं आमचा हक्क आहे, कारण आम्ही कोट्यवधी रुपयाचा टॅक्स पुणे महानगरपालिकेला दिलेला आहे. आजही आमच्या परिसराला रात्री अहोरात्री विशेषतः पहाटे 4 वाजता फक्त 1च तास पाणी मिळतं आणि या पाणी भरून भरून माझ्या आया बहिणींचे कंबर आणि गुडघे या आजाराने ग्रासलेल्या या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतील. मी माननीय आयुक्तांना सांगितलं की आपण स्वतः या परिसरामध्ये या योजनेची पाहणी करावी आणि 6 महिन्याच्या आत या सर्व योजना आपण पूर्ण कराव्या. खरं तर समान पाणी पुरवठा ही योजनाची कामं सुरू असताना 7 ते 8 वर्षाला ही कामं पूर्ण होत नाही. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं असतं तर या परिसरामध्ये मीटर बसवण्याची घाई केली जाते. मी आयुक्तांना एकच प्रश्न केला की 24 तास पाणी आपण देण्याचं आम्हाला आश्वासन करता या योजनेच्या अंतर्गत 8 वर्ष या योजना पूर्ण होत नाही, मग मीटर लावण्याची घाई कोणासाठी, ही घाई कशासाठी आणि कोणासाठी? कोट्यवधी रुपये हे जनतेचे आहेत, तुम्ही पाण्याचं घालता, आधी आम्हाला 24 तास पाणी द्या आणि मग मीटर बसवा. मी आपल्याला एक अतिशय जाणीवपूर्वक सांगतो, जर ह्या योजना पूर्ण झाल्या तर माझा सातवाडी असेल, गोंधळनगर असेल, गाडीतर असेल, हडपसर गावठाण असेल, ससानगर असेल, काळे बोराटे नगर असेल, त्यानंतर 15 नंबर असेल, लक्ष्मी कॉलनी असेल, आकाशवाणी असेल, विठ्ठलनगर असेल, पारिजात सोसायटी, साधना सोसायटी असेल, साधना विद्यालय माळवाडीचा जो परिसर असेल, या भागाला 24 तास पाणी तर मिळेलच, पण 3ऱ्या ते 4थ्या मजल्यापर्यंत हा पाणी पुरवठा अतिशय सक्षमपणे होईल. म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण स्वतः या बाबतीत गांभीर्याने विचारपूर्वक लक्ष द्यावं आणि ह्या योजना पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. गेली 27 वर्ष झाला हा भाग कॉर्पोरेशन मध्ये गेलेला आहे आणि तरी या भागामध्ये 1 तासापेक्षा जास्त पाणी येत नाही. 1 तासाला सुद्धा मोटर लावल्याशिवाय आम्हाला पाणी मिळत नाहीये आणि आपण म्हणतोय आता 24/7 जे काही चाललेलं आहे तर याच्या मागे कॉर्पोरेशनने भरपूर खर्च केलेला आहे. कोट्यवधी रुपये या भागामध्ये त्यासाठी खर्च होत आहेत. याच्या आधी झालेत, आताही होणार आहेत, पण याचा उपयोग काय? जोपर्यंत आम्हाला सुरळीत पाणी येत नाहीये तोपर्यंत ह्या योजना राबवण्यात काहीच अर्थ नाहीये आणि जर व्यवस्थित झालं नाही तर आम्ही या भागामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार.